नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे. नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला मिळणार का? त्याचबरोबर डीबीटी पोर्टलवर आपलं स्टेटस नेमकं कसं असावं, तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपण नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत पात्र असणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, दर महिन्याच्या 5 तारखेपासून सर्व निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची कार्यवाही डीबीटी पोर्टलवर सुरू होते. परंतु त्या अगोदर एक GR पण येतो की संबंधित हप्त्याचा. परंतु यावेळेस काय झालेलं आहे की नोव्हेंबरचा GR अजूनपर्यंत आलेला नाही, त्यामुळे सर्व लाभार्थी चिंतातूर झालेले. त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे तर ते म्हणत आहे की आम्हाला मागील 1000 रुपये मिळालेले नाही, मग आता नोव्हेंबरचा हप्ता 2500 रुपये मिळेल की 1500 रुपये मिळेल. तर अशा प्रकारची चौकशी आणि कॉमेंट्स ते वेळोवेळी करत आहे. तर मित्रांनो, आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता 2500 रुपये मिळणार का? त्याचबरोबर उर्वरित जे काही 1000 रुपये बाकी आहे ऑक्टोबरचे, तर ते मिळणार का? त्याचबरोबर निराधार बांधवांना 1500 रुपये मिळणार का? तर या संदर्भातील स्टेटस आपल्याला लगेच चेक करता येईल. तर यासाठी काय करायचंय, आपण बघा स्क्रीनवर दिसतंय आपल्याला ss.mahit.org ही जी काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेची डीबीटी पैसे वितरणाची वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी लाभार्थी स्थिती हे जे ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला हे स्टेटस चेक करता येईल. बघा, या स्टेटस मध्ये जे काही आपले सबस्क्रायबर आहे तर त्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. तर या स्क्रीनशॉट मध्ये आपल्याला दिसेल या ठिकाणी की यांचं जे काही आधार ऑथेंटिफिकेशन आहे तर ते यस असं समोर आलेलं आहे. जर आपल्या स्टेटस मध्ये आधार ऑथेंटिफिकेशन यस असेल तरच आपल्या खात्यावर आता नोव्हेंबरचा हप्ता जमा होऊ शकणार आहे. परंतु बरेच लाभार्थी असे आहे की त्यांच्या खात्यावर त्यांच्या स्टेटस मध्ये नो असं ऑप्शन दिसत आहे. तर मित्रांनो, यासाठी मी वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे की तहसील कार्यालयामध्ये जा, आपलं UDID कार्ड आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर ते जमा करा आणि संबंधित क्लर्कला, संबंधित बाबूला आपलं स्टेटस अपडेट करण्यास सांगा, असंही मी आपणास वेळोवेळी सांगत आलेलो आहे. परंतु अनेक दिव्यांग बांधवांचे, त्याचबरोबर इतर निराधार बांधवांचे फोन आलेले आहे की तहसील कार्यालयामध्ये आपल्याला वेळोवेळी त्रास दिला जातो, डॉक्युमेंट घेतले जात नाही, अपडेट करून दिल्या जात नाही. तर होऊ शकते मित्रांनो अशा अडचणी आहेत. परंतु यावरचा उपाय सुद्धा आहे की तहसील कार्यालयातील जे काही वरिष्ठ अधिकारी आहे तर तहसीलदार यांना आपण भेटलं पाहिजे, त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजे. ते तात्काळ आपल्या अडचणी सोडू शकतात आणि संबंधित विभागाचे जे काही बाबू आहे, क्लर्क आहे, त्यांना ते आपले प्रॉब्लेम सोडवण्यास संदर्भात आदेश देऊ शकतात. तर त्यामुळे जर एखादा कर्मचारी अशा प्रकारे आपल्याला त्रास देत असेल आणि आपलं म्हणणं ऐकून घेत नसेल तर तहसीलदार साहेबांना भेटा, ते आपला प्रॉब्लेम सोडवतील. आणि एकदा डीबीटी पोर्टलवर आपली माहिती अद्ययावत झाली, स्टेटस अपडेट जर झालं, तर आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी 2500 रुपये मिळणे अवघड जाणार नाही. त्याचबरोबर जी निराधार बांधव आहे की ज्यांना हा हप्ता 1500 पण वेळेवर मिळत नाही, तर त्यांना तो हप्ता सुद्धा वेळेवर मिळेल आणि नोव्हेंबरचा हप्ता साधारणतः त्यांच्या खात्यावर सहजपणे जमा होईल. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला डीबीटी पोर्टलवर जायचं आहे, स्टेटस चेक करायचं आहे, तिथेच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट होती.
जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.